परवा आपण काल आपण केमिकल प्रॉपर्टीचा पार्ट बघितला होता. केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिला जो पार्ट बघितला होता तो लॅबोरेटरी टेस्ट, त्याच्यानंतर केमिकल ॲक्टिव्हिटी. केमिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण 3 रिॲक्शन बघितलं होतं. रिॲक्शन विथ हायड्रोजन हायलाईट, त्याच्यामध्ये HCl HBr. दुसरी रिॲक्शन बघितली होती रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहालाईट पेंट हायलाईट, त्याच्यामध्ये PCl3 PPr3. PX5 मध्ये एकच मेंबर बघितला होता PCl5. आणि तिसरी रिॲक्शन त्याची बघितली होती डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये सेक्सिव रूल बघितला होता. रूलनं जी काय असेल ती रिॲक्शन करून आपल्याला प्रोडक्ट जो होता तो स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो ज्याला मोर नंबर ऑफ अल्किल ग्रुप असतील तो स्टेबल प्रोडक्ट म्हणून सांगितला. तिन्ही रिॲक्शन जे आहेत त्या तिन्ही रिॲक्शन पाठीमागं पहिल्या 2 रिॲक्शन हायड्रोजन डेरिव्हेटिव्हमध्ये होत्या आणि तिसरी केमिकल प्रॉपर्टी होती ती प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किन गेल्या वर्षीच्या अल्किन चॅप्टरमध्ये रिॲक्शन होती. त्याच्यानंतर आता पुढं चौथी रिॲक्शन आहे त्याच्यातली ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. पुन्हा ही रिॲक्शन जी आहे ती COH जे कार्बन आणि OH ग्रुप याच्यामधला ऑक्सिजन जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक करूनच आहे. त्यात आता पहिले जे ऑक्सिडेशन प्रायमरी सेकंडरी टर्शरी तिघांचे ऑक्सिडेशन रिॲक्शन दिले तर पहिले आता ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. समजा आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3 CH2OH. लिहिताना थोडंसं मी मधल्या कार्बन हायड्रोजन ॲटम जे आहे ते साईडला लिहिलं, फक्त रिमूव्ह होताना पार्ट होता रिमूव्ह होते लक्षात येऊ दे. तर आपल्याकडे पहिला मेंबर घेतला मी इथेनॉल. प्रायमरी अल्कोहोलला इथेनॉल करायला काय सांगितलं ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिजनचे ॲडिशन करणार. तो ऑक्सिजन जो आहे एक स्पेशल कॅटलिस्ट यूज केला रिॲक्शनसाठी म्हणून नेम आहे त्याचं K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. H2SO4चं त्याचं रिॲक्शन होणार. K2Cr2O7 आपल्याला रिॲक्शनसाठी ऑक्सिजन देईल. ऑक्सिजन ॲटम जो आहे तो नेसेंट फॉर्ममध्ये असेल तर याच्यात पहिल्यांदा बघणं असं होईल की डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशनसाठी ना हा H आणि हा OH असा सरळ डायरेक्टली काय बनवणार H2O. शिल्लक राहिल्या जागेवरती हा जो बॉन्ड आहे याच्यात हा बॉन्ड जो आहे तो वरती शिफ्ट होईल आणि त्याच्यावरती ऑक्सिजन ॲडिशन होईल. म्हणजेच प्रोडक्ट मिळताना CH3 आवडचा हायड्रोजन ॲटम तसाच राहिला, डबल बॉन्ड O आणि प्लस त्यातलं रिमूव्ह केलेलं H2O. मिळालेला मेंबर जो आहे त्याचं नेम आहे ॲसेटाल्डेहाइड. मिळालेला मेंबर जो आहे त्याचं नेम आहे ॲसेटाल्डेहाइड. म्हणजे डायरेक्ट प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केला तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार कार्बनिक कंपाऊंडमधला अल्डेहाइड. परत सेम रिॲक्शन अशीच कशासाठी असणार आहे सेकंडरी अल्कोहोलसाठी पण असणार आहे म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल 2 डिग्री. आता पुन्हा सेकंडरी अल्कोहोलसाठी आहे ना CH3 सेंटरच्या कार्बनवरती OH. नेम आहे याचं आयसोप्रोपील अल्कोहोल. बरोबर. आता याचंही पण ऑक्सिडेशन करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये पण आपण ऑक्सिजन ॲड करतात. याच्यासाठी सेम कॅटलिस्ट आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला नेसेंट फॉर्ममध्ये ऑक्सिजन ॲटम मिळेल. सेम जसं मग केलं होतं तसंच आता याची दोन्ही रिमूव्ह होणार म्हणजेच याच्यातला OH ग्रुप आणि याच्यातला हायड्रोजन ॲटम असा सरळ H2O रिमूव्ह होईल. शिल्लक राहिला हा वरचा हायड्रोजन सोबतचा जो बॉन्ड होता तो पाहिजे तो वरच्या साईडला दाखवू शकता. तो बॉन्ड जो आहे तो खाली शिफ्ट होणार म्हणजे स्ट्रक्चरमध्ये मिळणार CH3 आणि त्याला काय असणार आहे ऑक्सिजन प्लस त्यातनं काय रिमूव्ह झालं वॉटर आणि त्याच्यापासून प्रोडक्ट मिळाला त्याचं नेम आहे ॲसिडॉन. आता दोन्ही रिॲक्शनमध्ये हे लक्षात आलं असेल आपण बघायला लागलो केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल. बरोबर. डायरेक्ट ऑक्सिडेशन केलं म्हणजे प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डेहाइड मीन्स अल्डेहाइडच्या प्रिपरेशन मेथडमध्ये तुम्ही ती डायरेक्टली यूज करू शकता. पुन्हा सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स ॲसिडॉन म्हणजेच कीटोनसाठीची प्रिपरेशन मेथड म्हणून तुम्ही यूज करू शकताय. आता राहिला प्रश्न दोन्ही रिॲक्शनमध्ये नेमकं काय. दोन्ही रिॲक्शन ज्या आहेत त्या K2Cr2O7च्या प्रेझेन्समध्ये होतात 100%. पण याच्यात प्रॉब्लेम हा आहे बघा की ही रिॲक्शन जी आहे त्याला दोन्ही साईडला 2 R आहेत. ती रिॲक्शन जी आहे ती इथल्या इथं स्टॉप होते. त्याच्यापासून फर्दर ऑक्सिडेशनचा पार्ट होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे जर आपण प्रायमरी अल्कोहोल घेतलं आणि K2Cr2O7 कॅटलिस्ट टाकला आणि डायल्यूट H2SO4 टाकलं तर ऑक्सिडेशन जे आहे जेवढं शक्य असेल किंवा जेवढं अवेलेबिलिटी असेल तेवढं फर्दर ऑक्सिडेशन होणार. आणि जर तसं झालं तर ॲसेटाल्डेहाइड मेंबर स्टेबल न मिळता म्हणून परत त्याचं ऑक्सिडेशन होत आहे आणि ऑक्सिडेशन होऊन त्याच्यापासून आपल्याला CH3COOH म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिडमधला डेरिव्हेटिव्ह मिळते ॲसिटिक ॲसिड. आणि जर ही रिॲक्शन आपल्याला थांबवायची असेल अल्डेहाइडला तर आपल्याला याच्यासाठी स्पेशल कॅटलिस्ट यूज करायला सांगितलं तरी त्या कॅटलिस्टचं नेम आहे PCC और PDC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट और पिरिडिनियम डायक्रोमेट. आता ही रिॲक्शन इथे एक्सप्लेन करायला फारशी लागणार नाही तर आपण बघायला लागलं अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी. केमिकल ॲक्टिव्हिटी म्हटल्यानंतर केमिकल रिॲक्शन होते हे बघणं एवढंच फक्त काम आहे. तेव्हा पहिलं अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल घेतात अल्डेहाइड डेरिव्हेटिव्ह बनेल पुन्हा फर्दर ऑक्सिडाइज फॉर्म ॲसिड डेरिव्हेटिव्ह. इथं
शकते. पण सेकंडरी अल्कोहोलला मात्र तसं होणार नाही. सेकंडरी अल्कोहोलला का नाही होणार? कारण सेकंडरी अल्कोहोलकडे अवेलेबिलिटी कमी आहे, म्हणजे याच्याकडे सेंट्रल कार्बन ॲटमवरती कार्बोनिक ग्रुप तयार झाला, हायड्रोजन ॲटम अवेलेबलच नाही. त्यामुळे याच्यापासून ॲसिड वगैरे बनणार असं काय होणार नाही. तेवढा एक छोटासा चिंच याच्यामध्ये दिला आहे, व्यवस्थित बघा. पुन्हा ह्या दोन्ही रिॲक्शन ज्या आहेत त्या प्रिपरेशन मेथड ऑफ अल्डिहाइड अँड कीटोनला परत येणार आहे, त्याला पुन्हा डिटेलमध्ये काय असेल ते बघू. आता तिसरी रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. याला मात्र आपण थोडंसं लिमिटेशन्सचा पार्ट थोडासा पुन्हा इन्क्रीज होत आहे. याचं एक्झाम्पल दिलं होतं आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं. आता जसं वरच्यांचं ऑक्सिडेशन केलं तसं याचं ऑक्सिडेशन करा, तर याचं ऑक्सिडेशन पहिल्या स्टेपला होणारच नाही आहे. का नाही होणार आहे? कारण ह्याच्यातलं ऑक्सिडेशन करायचं असेल तर जसं वॉटर लिंक करतो आणि डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं तर ऑक्सिडेशन करतो, पण मागून याला कार्बनला ऑलरेडी तिन्ही बाजूला 3 अल्किल ग्रुप्स आहेत, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला ऑक्सिडेशन केल्यानंतर मल्टिपल बॉन्डचे चान्सेस टोटली लॉस आहेत. म्हणजे पहिलं याचं डिहायड्रेशन केलं, याच्यासाठी कॅटॅलिस्ट जो आहे थोडासा चेंज केला आहे. CrO3 क्रोमियमचा अनहायड्रेट होऊ शकते, क्रोमियम ऑक्साईड होऊ शकते, KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट वरती जो आहे तो K2Cl2O7 होता, आता कॅटॅलिस्ट बदलला. इट गिव्स फर्स्ट वन अल्किल डेरिव्हेटिव्ह CH3. समजा हा OH ग्रुप आणि याच्यातला एक हायड्रोजन ॲटम असा H2 रिमूव्ह केला तर हा वरचा CH3 तसाच राहील आणि इथं मात्र बॉन्ड काय होणार? डबल बॉन्ड आणि CH3. फक्त खाली स्ट्रक्चर तयार होते, तुम्ही वरच्या साईडला टाकले. कळलं? आता त्यातनं रिमूव्ह काय झालं? H2O प्लस H2O रिमूव्ह झाला. डिहायड्रेशन झालं, अल्किल डेरिव्हेटिव्ह मिळाला, नेम आहे त्याचं आयसोब्युटायटीन. आता सगळ्यात महत्त्वाचं हे हा मिळालेला जो प्रोडक्ट आहे याच्यात आपण फक्त काय केलं? डिहायड्रेशन केलं, ऑक्सिडेशन केलेलंच नाही. आता त्या प्रोडक्टचं बॉन्ड ऑक्सिडेशन होईल. हा कॅटॅलिस्ट इतका स्ट्रॉंग आहे की तुम्हाला हायर नंबर ऑफ ऑक्सिजन देऊ शकतो, म्हणजे KMnO4 मधून मिळतील किंवा क्रोमियमच्या ऑक्साईडमधून पण मिळतील. म्हणजे याचं ऑक्सिडेशन केलं की इट गिव्स कीटोन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं या कॅटॅलिस्टकडे अशी प्रॉपर्टी आहे, हा मल्टिपल बॉन्ड आहे तो डायरेक्टली ब्रेक करणार, म्हणजेच रिॲक्शन बॉन्ड अशी होणार, सरळ कंपाऊंड इथून ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर त्या ब्रेकिंगला या साईडला एक ऑक्सिजन ॲड केला, कीटोन डेरिव्हेटिव्ह मिळाला, शिल्लक राहिला कार्बन आणि हायड्रोजन. त्याच्यातला कार्बनला 2 ऑक्सिजन द्या, CO2 फॉर्म ऑफ गॅस मिळाला, हायड्रोजनला 1 ऑक्सिजन द्या, वॉटर जनरेट झालं. या रिॲक्शनचे बाय प्रोडक्ट जे आहेत ते थोडेसे वेगळे मिळतात, म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे मिळालं ते काय मिळालं? ॲसिटोन. आणि या सगळ्यावरून हे लक्षात आलं असेल, समजा आपण फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट म्हणत असू तर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल आर कॉल्ड एज ॲसिटाल्डिहाइड. फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंड अल्कोहोल आर कॉल्ड एज कीटोन आणि फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ टर्शरी अल्कोहोल आर अल्किल. फर्दर इट ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म कीटोन. बरोबर? म्हणजे सेकंडरी टर्शरीपासून कीटोन बनण्याचे चान्सेस आहेत, प्रायमरीला मात्र कंपल्सरी काय मिळणार? अल्डिहाइड. लक्षात आलं? म्हणजे ह्या प्रिपरेशन मेथड तुम्ही अल्डिहाइड कीटोन चॅप्टरला आहे अशा पुन्हा स्टडी करणार आहे, जसं आहे असंच थोडा जसं सांगितलं होतं तसं. म्हणजे उचलायचं डायरेक्ट त्या चॅप्टरला ॲज अ प्रिपरेशन मेथड म्हणून देऊ शकता. चेंज वगैरे काही प्रकार नाही, बाबू त्या साईडला सगळं जनरेट झाले, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे झालं ऑक्सिडायझिंग एजंट करून यूज करून ऑक्सिडेशन. अजून एक रिॲक्शन त्यांनी दिले, समजा हे सगळे प्रोडक्ट आहेत, हीच सगळी कंडिशन आहे, फक्त कॅटॅलिस्ट बदलायचं त्यासाठी कॉपर टाकायला सांगितलं आहे आणि 573 केल्विनला रिॲक्शन करायला सांगितलं आहे. फक्त ॲरोचं मॉडेल बदलायचं बघा, आधारचे रिॲक्शन प्रायमरी सेकंडरी टर्शरी तिन्हीला येते. म्हणजे प्रायमरी सेकंडरी टर्शरी जसं K2Cl2O7 डायरेक्ट सोबत 2, KMnO4ला 3, असंच सगळं फक्त ॲरोवरती केलेलं फक्त काय द्यायचं? कॉपर मेटल टाका आणि 573 केल्विनला हीट करा. ते कॅटॅलिटिक प्रॉपर्टी फक्त ॲड केला की पूर्ण केमिकल प्रॉपर्टी कॉपरच्या प्रेझेन्समध्ये पण होईल, पूर्ण केमिकल प्रॉपर्टी K2Cl2O7च्या प्रेझेन्समध्ये पण होईल, KMnO4च्या प्रेझेन्समध्ये पण होईल. समजलं? परत आहे असं सगळं त्याला येईल. क्वेश्चन विचारायचं क्वेश्चन त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं जे काय असेल ते एक्सप्लेन करा. केमिकल प्रॉपर्टी नंतर आता सेपरेटली फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टी. फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणून स्टडी केल्या गेल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचशा रिॲक्शन आहेत. रिॲक्शन ज्या आहेत त्या रिॲक्शनमधल्या पहिल्या 3 रिॲक्शन ज्या आहेत आपल्या ओळखीच्या आहेत, त्या टाईपच्या रिॲक्शन आपण ऑलरेडी केलेल्या आहेत. बाकीच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या नवीन आहेत, बऱ्याचशा सायंटिस्टनी आपली डिस्कवर दिली आहे, त्यांनी त्यांचेच नेहमी जे आहेत ते रिॲक्शन सुद्धा दिलेले आहेत. आता त्यातली पहिली रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशनची डेफिनेशन आपण दिलेली जशी सांगत होतो तसं ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲटम इन करस्पॉन्डिंग कंपाऊंड आर कॉल्ड एज हॅलोजिनेशन. पण आता आपल्याला हॅलोजिनेशन कोणाचं करायचं आहे? फिनॉलचं. म्हणजे आता काय असणार आहे? ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲटम इन फिनॉल आर कॉल्ड एज हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. हॅलोजिनेशनमध्ये एक म्हणजे आपण क्लोरिनेशन, प्रोबिनेशन, आयोडिनेशन तिन्ही रिॲक्शन करू शकतो. त्यातला
ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन रिॲक्शन येत नाही. म्हणजे त्या रिॲक्शनसाठी कंडिशन ज्या आहेत त्या कंडिशन थोड्याशा वेगळ्या लागतात, त्यामुळे त्या रिॲक्शन इझिली मिळणार नाही. पण मी ब्रोमिनेशन जे ब्रोमिनचं सबस्टिट्यूशन जे आहे ते मात्र इझिली आवडतं आहे. त्याच्यामध्ये आता पहिलं सगळ्यात महत्त्वाचं, जर ब्रोमिनेशन करायचं असेल तर आपल्याला दोन प्रकारे ब्रोमिनेशन करून दिले. एक म्हणजे फिनॉल प्लस ब्रोमिनेशन करणार म्हणजे Br2चे ॲडिशन करणार इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट आहे कार्बन डायसल्फाईड, आणि कंडिशन जी दिली त्यांनी पाहून लो टेम्परेचर कंडिशन दिली, म्हणजेच 273 केल्विन ही रिॲक्शन दिली. म्हणजे इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट अँड 273 केल्विन टेम्परेचर इट गिव्स मिक्सचर ऑफ 2 प्रोडक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट वन O ब्रोमोफिनॉल, अनदर वन इज P ब्रोमोफिनॉल. म्हणजे 2 प्रोडक्टचं मिक्सचर मिळेल आपल्याला. म्हणजेच आता रिॲक्शनमध्ये कसं होणार बघा, हा टॉपचा ओझोन तसाच राहील. या आर्थो कंडिशनला एकदा ब्रोमिन अटॅच करणार, नेमयाचं O ब्रोमोफिनॉल प्लस समजा पॅरा कंडिशनला स्टॅबिलिटी मिळाली तर पॅरा कंडिशनचं प्रोडक्ट पण मिळू शकते. टॉपचा ओझोन तसाच राहील आणि पॅरा कंडिशनला बी आहे. याचं नेम आहे बघा P ब्रोमोफिनॉल. आता हे जे अमाऊंट मिळते पॅराचं ते 80%च्या आसपास मिळतं आणि हे 20%. म्हणजे पहिले जे आहेत ते मायनर अमाऊंट आहे, दुसरा पार्ट जो आहे तो मेजर अमाऊंटमध्ये आहे. मिळताना काय सांगितलं मी, रूम टेम्परेचर आहे, म्हणजे लो टेम्परेचर कंडिशन आहे. कार्बन डायसल्फाईडच्या प्रोसेसमध्ये रिॲक्शन होईल आणि इंड्यूस मिक्सचर ऑफ प्रोडक्ट O ब्रोमोफिनॉल P ब्रोमोफिनॉल. आता पुन्हा आपण फिनॉल घेतला. हां, रिॲक्शनसाठी मात्र काय लागणार, ट्वाईस मॉलिक्यूल ट्वाईस Br. दोघांच्या बाय एकदम होतो. पुन्हा परत जर समजा आपण कॅटलिस्ट जो आहे तो चेंज केला, आयहाचं फिनॉल घेतलं प्लस त्याच्यामध्ये थाईस Br2 मॉलिक्यूल टाकले आणि कॅटॅलिटिक प्रॉपर्टी चेंज केली, Br2 वॉटरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली, म्हणजे ब्रोमिन वॉटरच्या प्रेझेन्समध्ये. इट गिव्स ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं, वरची रिॲक्शन करताना आपल्याला काय मिळालं, फक्त मोनो डेरिव्हेटिव्ह मिळालं. आणि आता मिळताना काय मिळते बघा, हा ओच ग्रुप आहे असं राहणार, ही आर्थो कंडिशन रिप्लेस होणार, ही आर्थो कंडिशन रिप्लेस होणार, ही पॅरा कंडिशन रिप्लेस होणार आणि डायरेक्टली आपल्याला 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट मिळेल. आता रिॲक्शनमध्ये नेमकं काय चेंज आहे, दोन्ही रिॲक्शन जे आहे तर ब्रोमिनेशन आहे. पण पहिल्या रिॲक्शनसाठी आपण कॅटॅलिटिक प्रॉपर्टी बदलली, टेम्परेचर बदललं, डायरेक्टली आपल्याला काय मिळालं, 2 प्रोडक्टचं मिक्सचर मिळालं. आणि दुसऱ्या रिॲक्शनसाठी पुन्हा आपण कॅटॅलिटिक प्रॉपर्टी बदलली आणि इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमिन वॉटर रिॲक्शन केली, डायरेक्ट आपल्याला काय मिळालं, 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल डेरिव्हेटिव्ह मिळालं. प्लस याच्यामध्ये पण आपण मोनो डेरिव्हेटिव्ह बनवलं होतं, 2 प्रोडक्टचे मिळून असे 2 हायड्रोजन आयटम आणि राहिलेले 2 पेअर, असं ट्वाईस H हा बाय प्रोडक्ट मिळेल. आणि इथं मात्र काय मिळणार, 3 ठिकाणी ब्रोमिनेशन करतोय म्हणजे ट्वाईस H हा बाय प्रोडक्ट असेल. दोन्ही रिॲक्शनचे बाय प्रोडक्ट सेम येतील पण प्रोडक्टमध्ये बराचसा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे त्याच्यातली B, नायट्रेशन ऑफ फिनॉल. या रिॲक्शन ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे बघा, त्यामुळे पटपट काय आहे बघा, नायट्रेशन ऑफ फिनॉल. नायट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल कॅटलिस्ट लागतोय, स्पेशल रिॲक्टंट लागतोय, नेम आहे त्याचं नायट्रिक ॲसिड. त्याच्या नोंदीच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होईल कारण NO2 ग्रुपचे ॲडिशन करायचे. आता डेफिनेशन काय सांगितले बघा, ॲडिशन ऑफ NO2 ग्रुप हा रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप इन फिनॉल आर कॉल्ड एज नायट्रेशन ऑफ फिनॉल. पुन्हा आपल्याकडे परत याच्यासाठी मी 2 कंडिशन दिलेत, फिनॉल असेल प्लस त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड लिहिताना फक्त थोडंसं मी अरेंज करून कसं लिहायचं शिकवलं होतं, पुन्हा एकदा तसंच लिहिलं आहे. आणि घेताना कोणती कंडिशन घेतली मी, डायल्यूट, म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ती बाजू रूम टेम्परेचरला रिॲक्शन होईल. रूम टेम्परेचर कंडिशन असेल तर तुम्हाला पुन्हा मिक्सचर ऑफ 2 प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. त्यात पहिलं प्रोडक्ट असेल O नायट्रोफिनॉल म्हणजे आर्थोनायट्रोफिनॉल प्लस दुसरा मिळणार तो पॅरानायट्रोफिनॉल म्हणजे OH ग्रुप आहे असा आणि या पोर्शनला NO2. पहिल्याचा नेम आहे O नायट्रोफिनॉल आणि दुसऱ्याचं नेम आहे P नायट्रोफिनॉल प्लस ट्वाईस H2 रिमूव्ह होणार. ट्वाईस H2 का तर हा OH ग्रुप बरोबर ना, आणि हा कोपऱ्यावरचा निघालेला H, हा OH डायरेक्टरचे असं एक H2, दुसऱ्यासाठीचा दुसरा H2, असे ट्वाईसमध्ये तिला रिॲक्शन बॅलन्स होते. पुन्हा परत आपण काय केलं, नायट्रेशनच करणार आहे. आता परत मी कंडिशन थोडीशी चेंज करणार आहे. पुन्हा फिनॉल मॉलिक्यूल घेतला प्लस त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड टाकला आणि आता नायट्रिक ॲसिडचे मात्र 3 मॉलिक्यूल टाकणार आहे आणि ॲसिड कसं घेणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड. इथं आहे वाढून डायल्यूट ॲसिड, इथं टाकलं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आणि इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और इट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्युमिंग H2SO4. फ्युम्स वगैरे पासून केला तरी चालेल. आता रिॲक्शन होणार ती कशी होणार बघा, इथं डायल्यूट फॉर्म होता त्यामुळे ॲक्टिव्हिटीमध्ये मोनो डेरिव्हेटिव्ह फक्त मिळाला, इथं मात्र
सेम तशीच, म्हणजे पुन्हा हा OH ग्रुप आहे असं राहणार, त्या कोपऱ्यावरती एक NO2 आहे असं राहील, या कोपऱ्यावरचा NO2 एक येईल आणि इथे एक NO2 येईल, म्हणजे असं ट्राय नायट्रो डेरिव्हेटिव्ह मिळेल, ट्राय नायट्रो फिनॉल. पुन्हा कंडिशन काय काय 246 ट्राय नायट्रो फिनॉल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिक्रिक ॲसिड. याचा अजून एक नेम आहे पिक्रिक ॲसिड. हे येलो कलरचं ॲसिड आहे, बायोलॉजिकल प्रॅक्टिकल्समध्ये बऱ्याच वेळेला यूज केलं जातं पिक्रिक ॲसिड. वरती येते O नायट्रोफिनॉल, P नायट्रोफिनॉल, खालीच्या येते 246 ट्राय नायट्रोफिनॉल. 3 डेरिव्हेटिव्ह आहेत NO2 ग्रुप, तिन्ही ठिकाणी तुम्ही NO2 ॲड करू शकताय आणि जे मिळालेलं डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं नेम काय येणार आहे पिक्रिक ॲसिड. त्या दोन रिॲक्शनच्या आहेत, दोन्ही रिॲक्शन एकाच पद्धतीने होतात. दोघांच्यासाठी पहिली कंडिशन बघा रूम टेम्परेचर आहे, दुसऱ्यासाठी दुसरी कंडिशन जी आहे ती मात्र स्पेशल कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दिली आहे. कॅटॅलिटिकच्या प्रोसेसमध्ये रिॲक्शन करताना मात्र ती कंडिशन ॲड केल्यानंतर प्रोडक्ट जो मिळेल व्यवस्थित बघा. समजलं? त्याच्यानंतरची पुढची रिॲक्शन आहे तिसरी रिॲक्शन सल्फोनेशन ऑफ फिनॉल. त्याच्यानंतरची तिसरी रिॲक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. सल्फोनेशन म्हणजेच काय असतं, तर सल्फोनिक ॲसिड फंक्शनल ग्रुप ॲड केला की सल्फोनेशन होणार, म्हणजेच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन फिनॉल बाय सल्फोनिक ॲसिड फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड सल्फोनेशन ऑफ फिनॉल. आता सल्फोनिक ॲसिड पाहिजे असेल तर तो सल्फोनिक ॲसिड कशातून मिळतो मी सांगतो होता आपण H2SO4. पुन्हा H2SO4चं पण लिहिताना मी कसं अरेंज करणार आहे ते बघा. पुन्हा याच्यामध्येही दोन कंडिशनमध्ये रिॲक्शन दिले. समजा फिनॉल घेतला प्लस त्याच्यामध्ये सल्फोनिक ॲसिड टाकलं, लिहिताना फक्त कसं लिहिते बघा, OH ग्रुप बाजूला काढला आणि SO3H टोटल एकत्र केलं की H2SO4 होते. जर तुम्ही हे H2SO4 डायरेक्ट फॉर्ममध्ये यूज करत असाल तर चॉईस मॉलिक्यूल यूज करा. आताही मिळताना काय मिळणार, इन प्रेझेन्स ऑफ रूम टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होऊ शकते, इव्हन लो टेम्परेचरला रिॲक्शन होऊ शकते, 270 केल्विन टेम्परेचरला रिॲक्शन होईल. इट गिव्स मिक्सचर ऑफ 2 प्रोडक्ट. आता ह्याचं जे काही प्रोडक्ट फॉर्मेशन होणार त्यात डायरेक्ट त्यांनी कंडिशन दिली. ती कंडिशन कशी आहे बघा, एक म्हणजे 273 केल्विन टेम्परेचर असेल, रूम टेम्परेचर असेल तर आपल्याला मिळणार फक्त ऑर्थो डेरिव्हेटिव्ह. बघा सगळं नाही एकत्र मिळणार नाही, सेपरेट लिहायचे ते सेपरेट मिळणार SO3H. आणि याचं नेम आहे O फिनॉल सल्फोनिक ॲसिड किंवा O सल्फोनिक फिनॉल असे म्हणू शकते. दुसरं पुन्हा फिनॉल आहे असा चॉईस मॉलिक्यूल नाही लागलं सरीवरती OH ग्रुप, पुन्हा प्लस HOSO3H. आता याच्यासाठी पण चॉईस मॉलिक्यूल नाही लागत, दोन सेपरेट लिहिते, एकत्र लिहिणार होतं पण सेपरेट लिहिते. आता पुन्हा याच्यासाठी कंडिशन मात्र काय असणार आहे, 273च्या ऐवजी 373 केले. आता मिळताना पुन्हा काय होणार बघा, वरती डायरेक्ट फॉर्म यूज केला आहे, इथे टाकला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. इट गिव्स OH ग्रुप आहे असा आणि इथे येणार SO3H. याच्यामधून H2 रिमूव्ह केला ॲज बाय प्रोडक्ट म्हणून, याच्यातून H2 रिमूव्ह होणार. आता याचं मोमेंट याच्यामध्ये येणार कसं येणार, तर O फिनॉलच्या ऐवजी येणार P फिनॉल, पॅराफिनॉल, P फिनॉल सल्फोनिक ॲसिड. वरचं जे होतं ते O फिनॉल सल्फोनिक ॲसिड, पुढचं मिळालं ते P फिनॉल सल्फोनिक ॲसिड. आता लिहिताना कसं आहे, एकत्र रिॲक्टर लिहून दोन्ही बाजूला तुम्ही आता दाखवू शकताय किंवा सेपरेट रिॲक्शन दिला तरी चालेल. एक कंडिशन दिली 273 केले, जर 273 केल्विन असेल तर O फिनॉल मिळणार, अर्थ कंडिशन फिनॉल मिळणार. आणि जर 373 केल्विन असेल तर पॅरा कंडिशन डेरिव्हेटिव्ह मिळणार. याच्यात ट्राय डेरिव्हेटिव्ह मिळत नाही बरोबर, तर गडबडीने ट्रायची रिॲक्शन मिळणार, ट्राय डेरिव्हेटिव्ह मिळणार नाही. याच्यात मिळताना मिक्सचरच मिळणार, फक्त ते मिक्सचर दोन कंडिशनला मिळणार. एक मिळणार रूम टेम्परेचरला म्हणजे लो टेम्परेचरला, एक मिळणार हाय टेम्परेचरला 0 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअस. कळलं? रिॲक्शनसाठी सिंगल मोलला बॅलन्स केला तरी चालेल, नसेल तर हे 2 टाइम्स पाठीमागे लिहून 2 ॲरो करून दोन्ही प्रोडक्ट दाखवलं तरी चालेल. एका समोर एक दाखवायचे नाही, कंडिशन सेपरेट आहे, 2 ॲरो करून दोन्हीकडे 2 सेपरेट पार्ट दाखवलं तरी चालेल. समजलं? राहिलेल्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत ते उद्याच्यात असायला बघू.